नमस्कार. निर्मल विसावा मेडिटेशन आणि हिलिंग सेंटर ज्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने चालतं ते माझे गुरु गोंदवलेकर महाराज आणि पूर्वस्मृती हिलिंग पद्धती मला प्रेरणेमध्ये देणारे मार्गदर्शन करणारे माझे गुरु स्वामी समर्थ यांना वंदन करून आजच्या एपिसोडची सुरुवात करते. आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी मिळणं, सुख येणं, दुःख येणं हे आपण कुठला राईट चॉईस करतो, कुठला मार्ग निवडतो त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि सगळ्याचं मूळ आहे आपली विचारधारा आणि आपल्या मन आणि मनामध्ये उमटणाऱ्या वेगवेगळ्या भावना. म्हणून आपण या मनावर किंवा विचारांवर जर काम केलं, थेटपणे काम केलं, तर खऱ्या अर्थाने आपण रूट कॉजवर काम करू असं मला वाटल्याने जेव्हा स्वामी समर्थांकडनं मला 2 बीजमंत्र प्रेरणेमध्ये आले, इहारा आणि अहिरा, तेव्हा मी पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या बीजमंत्रांचा अभ्यास केला आणि त्याचा वापर करून मेडिटेशन्स तयार केले. ही मेडिटेशन जी आहेत ही तुमच्या 7 चक्रांवरती काम करणारी मेडिटेशन्स मी तयार केली. आता ह्या मेडिटेशनमध्ये आपण इहारा आणि अहिरा हे 2 बीजमंत्र वापरतो. काय आहे इहारा? तर इहारा म्हणजे, इहारा हा शब्द म्हटल्यानंतर जी काही भावनिक ऊर्जा आपल्या मनामध्ये व्यापून राहिली, आपल्या शरीरामध्ये आहे, त्या ऊर्जेला कळतं की जे काही नकोय त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि म्हणून ती बाहेर टाकली जाते. त्याच वेळेला अहिरा मी जेव्हा म्हणते तेव्हा माझ्या जी ऊर्जा आहे, भावनिक ऊर्जा माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये सूक्ष्म रूपाने असलेल्या या ऊर्जेला कळतं की मला आता कुठल्या ऊर्जेचा किंवा कुठल्या भावनिक ऊर्जेचा स्वीकार करायचा आहे. आता हे सगळं कसं घडतं? तर हे सगळं घडतं कारण त्याच्याकरता एक पर्टिक्युलर असे प्रकारचे जप मी तयार केलेले आहेत. रादर समर्थांच्या मार्गदर्शनाने ते तयार झालेत असं म्हणणं मला जास्त आवडेल. हे जप मी सातत्याने या मेडिटेशनमध्ये म्हणते. प्रत्येक चक्राच्या ऊर्जेला ह्या जपाने मी एक डायरेक्शन देते. जर तुम्ही माझं मेडिटेशन आजपर्यंत ऐकलं नसेल वृषाली लिलेट चॅनलवरचं तर नक्की ऐका, कारण ह्या मेडिटेशनमध्ये मी 7 चक्रांवरच्या ऊर्जेला एक आज्ञा देते. का आज्ञा देते? हे बघा, आता जर मी असं म्हटलं की तुम्ही माझ्या घरी या आणि मी तुम्हाला पत्ताच दिला नाही तर चालेल का? तर नाही. तर अनेक वेगवेगळ्या भावभावना आत्तापर्यंत आपल्या साठलेल्या आहेत. मग त्याच्यातनं नक्की कुठल्या बाहेर काढून टाकायच्या, कुठल्या भावनांचा स्वीकार करायचा हे आपल्याला कळण्याकरता म्हणून आपल्याला योग्य अशी डायरेक्शन देणं गरजेचं आहे. जसं काही मी तुम्हाला एखादा माझा पत्ता जर परफेक्ट दिला तर तुम्ही माझ्या घरी येऊन पोचाल की नाही, त्याच पद्धतीने एक डायरेक्शन किंवा इंटेन्शन देणं गरजेचं आहे. ते इंटेन्शन ह्याच्यामध्ये दिलेलं आहे मेडिटेशनमध्ये. आणि 7 चक्रांवरती काम करणारी ही मेडिटेशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ही मेडिटेशन मायबोली मराठीतून आहेत आणि गायडेड आहेत. आता जेव्हा गायडेड हा शब्द मी वापरते त्याला 2 अर्थ आहे. एक वरवरचा अर्थ, गायडेड म्हणजे काय तर आपलं मन प्रचंड चंचल असतं. अनेक विचार आपल्या मनामध्ये येत असतात. डोळे मिटून बसलं की जे आठवायचं नाही आहे ना तेच आपल्याला आठवायला लागतं. हा मनाचा गुणधर्म आहे. मग आता त्याला मेडिटेशनला कसं बाबा बसवायचं आणि कसं काय आपण मनाची शांतता मिळवायची असा अनेकांच्या पुढे प्रश्न असतो आणि म्हणून ही मेडिटेशन गायडेड केलेली आहे. गायडेड म्हणजे काय तर सोपं उदाहरण सांगते तुम्हाला. एखाद्या नवीन ठिकाणी तुम्हाला जायचं असेल तर आपण गुगलवरती तो ॲड्रेस टाकतो आणि मग ती गुगलची बाई आपल्याला योग्य डायरेक्शन देते. आता इथून डाव्या बाजूला वळा, तिकडनं उजव्या बाजूला वळा, असं योग्य वेळेला ती आपल्याला मार्गदर्शन करत जाते. तसं तुम्ही जेव्हा हे मेडिटेशन ऐकता तेव्हा तुमच्या मनामध्ये, तुमच्या कानामध्ये जो आवाज असतो, जो माझा आवाज आहे, त्या आवाजाने तुम्हाला प्रत्येक वेळेला डायरेक्शन दिली जाते. आता असं करा, आता असं करा, असं करा, जेणेकरून त्या चंचल मनाला थोड्या काळाकरता तरी आपण एका पर्टिक्युलर दिशेतनं घेऊन जाऊ शकतो. एखादी मार्गिका आखावी की नाही त्या पद्धतीने त्याच म्हणजे बोलता बोलता जेव्हा तुम्ही माझं श्रवण कराल, डायरेक्शन्स मी दिलेल्या सूचना, तेव्हा तुमचं मन त्याच प्रवाहामध्ये जातं. त्यामुळे हे गायडेड याही पद्धतीने. आणि दुसरं गायडेड त्याचा जो काही दुसरा अर्थ आहे गायडेड ते म्हणजे हे जेव्हा मी मेडिटेशन रेकॉर्ड करत असते तेव्हा ते गुरूंचं मार्गदर्शन मला प्रत्येक वेळेला मिळत असतं. त्याचं कुठलंही टेक्स्ट तयार करून मी ते म्हणत नाही, तर मी ते
जसं मला येतं, प्रेरणेने सुचत जातं तसे ते मिळतं. आता ह्या गायडेड मेडिटेशनचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आणि इहारा अहिरा या बीजमंत्रांनी तयार झालेल्या या मंत्रांची ताकद, या मेडिटेशनची ताकद जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुम्ही वृषाली लेले यूट्यूब चॅनलवर अनेक अशी मेडिटेशन्स आहेत ती तुम्ही ऐकू शकता. तुम्हाला मनामध्ये खटखटणारी कुठली भावना असो, दुःख असो, निराशा असो, डिप्रेशन असो, काही असेल ती तुम्ही त्याच्यामध्ये टाका की तुम्हाला ती मेडिटेशन्स मिळतात. स्वामींनी मला दिलेलं मार्गदर्शन म्हणून एक व्हिडिओ मी स्वामींच्या महत्त्वाच्या म्हणजे दिवशी मी पोस्ट केला होता. तर ते जो काही व्हिडिओ आहे तो जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये ही डेव्हलप कशी केली आहे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती, इहारा अहिरा कसं मला जाणवलं, काय, हे सगळं दिलेलं आहे. आणि तिथेच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनेक मेडिटेशनची लिंकही दिली. किंवा जर तुम्हाला लोनलीनेस वाटत असेल, राग या भावनेवर काम करायचं असेल तर ती इमोशन टाकली तरीसुद्धा तुम्हाला ती मेडिटेशन्स मिळतील. आता आम्ही नव्याने हेही सुरू केलेलं आहे की अनेक जणांना मेडिटेशन करायचं असतं पण वेळ नसतो, तर आम्ही एक साधारण 5 ते 7 मिनटं 6 मिनटं अशी शॉर्ट मेडिटेशनसुद्धा अपलोड केलेली आहेत. त्याचप्रमाणे 7 चक्रांवर काम करणारी 20 ते 25 मिनटाची मेडिटेशन्स पण आहेत. ही मराठीतून एक गायडेड येथे मी सांगितलेलंच आहे. त्यामुळे कुठल्याही मनामध्ये भीती बाळगू नका की मेडिटेशन मला जमेल का नाही. एक नवीन अनुभव आपण अनेक गोष्टींचा घेतो, किंवा एक साधं स्तोत्र आपण ऐकतो आरामात, किंवा एखादं हिंदी आपल्या आवडीचं गाणं आपण लावून ऐकत असतो की नाही, त्याच पद्धतीने आणि त्याच सहजतेने हे मेडिटेशन ऐका. फक्त एक दिवस ऐकण्यापेक्षा सलग 21 दिवस ऐका, म्हणजे तुम्हाला त्याचा खरा परिणाम तुमच्या मनावर, शरीरावर आणि मनाच्या आणि शरीराच्या ऊर्जेवर जाणवायला लागेल. तर ही जी काही मेडिटेशन्स आहेत गायडेड मराठी, जी एवढी मेडिटेशन्स या यूट्यूब चॅनलवर आहेत ती नक्की तुम्ही ऐका. आणि आपण आता पुढच्या भागामध्ये आणखीन याविषयीची काहीतरी माहिती घेऊया. चला तर मग, धन्यवाद.